पूर्वीचे लोक सकाळी उठल्याबरोबर देवाला नमस्कार करायचे. आताची पिढी मोबाईलला नमस्कार करते. सकाळी सकाळी खाऊन आता तू कार्ड ब्लॉक केलंस मला सांगितलं पण नाहीस. माझी सगळ्यांसमोर इज्जत केली. तू मुद्दाम केलंस ना हे? किती सेल्फिश आहेस तू. आय हेट यू. आला का त्या शहाणीचा मेसेज आला? काय मला कसं कळलं असेल नाही? आश्चर्य वाटत असेल तुला. काय आहे गुरुनाथ, तुझ्या मनात काय चाललं काय नाही आम्हाला बरोबर कळतं. ब्लॉक का नाही करत तिचा नंबर? नाही तर तुझा नंबर बदलव. बाबा असं नंबर नाही बदलता येणार आता. हा? अहो सगळ्या बिझनेस सर्कल मध्ये हाच नंबर आहे, ऑफिसमध्ये सगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये हाच नंबर आहे. असं बदलता नाही येणार. मग एक काम कर ना, तिलाच ब्लॉक करून टाक. हो नाही तर ते माझ्याकडे मी करून देतो ब्लॉक. नाही दे ना. अहो आहे गुरुनाथ, ही पोरगी जोपर्यंत तुला सारखे सारखे SMS करेल फोन करेल तर तुला त्रास होईल. तिला विसरणं तुझ्यासाठी फार कठीण जाईल. माझा तू आताच्या आता ब्लॉक कर बरं तिला. कर कर. ते म्हणतात ते बरोबर आहे, कर. हा शाबास. आता बघ गुरु, तुझ्या मनाला शांतता लाभेल. सौभाग्या पृष्ठ काढा लेखाची. आता दृष्ट तर मी त्याच वेळेला काढीन ज्या वेळेला हा शनायाला आपल्या ऑफिसच्या बाहेर काढेल. मग त्याचा आणि शनायाचा काही संबंध राहणार नाही, हो की नाही? मी आलोच आवरून. हे असं असते पाहायचं. का मनात चाललंय काही करून नाही राहिलं. मन थाऱ्यावर नाही पोरच. मी आणतो त्याचं मन थाऱ्यावर, काळजी नको करूस. मला आता फक्त आनंदशी बोलायचं आहे. मग त्या शनायालाच्या आयुष्यातून कसं कायमचं मिटवतो की नाही ते बघ. ओके सर, सो या डन. देऊया डन सर. सर सर. अरे वा वा. हे काय आज फक्त बिस्किट्स? मॅडम तुम्ही सांगा ना, गरमागरम घेऊन येतो लगेच. अरे रघु, तुला माहिती आहे ना आनंद सरांना काय काय आवडतो, सगळं घेऊन ये. लगेच घेऊन मस्त. हा. रघु असताना की खूप मदत होती खरंच. खरंय आनंद, तू नसलास ना की आम्हालाही सगळ्यांना असाच त्रास होतो. अरे सर, तू सगळं इतकं व्यवस्थित सगळं हँडल करत असतो, मला काही बघावंच लागत नाही. आणि गुरु सरांना पण बघा ना, सर येत नाहीत तरी मॅनेज व्यवस्थित होतंय सगळं. हो पण आता फार दिवस गुरुला सुट्टी एन्जॉय करता येणार नाही, कारण ते खूप काम अटकली आहेत. आणि सगळे महत्वाचे डिसिजन्सही पेंडिंग राहिले. त्यात पुन्हा उद्या सुट्टी. हा उद्या उद्या काय? अरे हा, उद्या 1 मे. हो म्हणजे काय, लेबर डे, महाराष्ट्र डे. बर्थडे. बट अरे जेनी, उद्या तुझा बर्थडे आहे. नो 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 सब माझा नाही, मग राधिका मॅमचा बर्थडे आहे. ओ 1 मे, राधिका वहिनीचा बर्थडे प्रत्येक वर्षी का विसरतो मी. वा जेनी, तू ना कमाल आहेस ना. आपण ना सर हे करूया, आपलं
हा विश सर विश करूया पण ते केक केक पण बरोबर आहे, ते सगळं करूया, पण ते नाही का सगळे एकत्र येतात आणि करतात ते डिनर. अरे जेनी, ते नाही का आपण हे काय ते ऑन अ ग्रँड लेवल, व्हॉट इज दिस? पार्टी. आपण पार्टी करूया. मी गुरुला सांगतो की ना मस्त एक सरप्राईज पार्टी देतो वहिनींना, है ना? अँड सर व्हॉट बेटर टाइम दॅन दिस, हीच वेळ आहे वहिनींना गुरुने सॉरी म्हणायची. अगदी खरं बोलला आनंद. गुरुनाथने जर राधिका वहिनींची माफी मागितली तर वहिनींसाठी यापेक्षा सगळ्यात मोठं गिफ्ट काय असू शकतं? सर मी एक काम करतो, मला ना काही फाईल्स मध्ये सह्या घ्यायच्या आहेत गुरुचे. मी जातो आता, त्याला भेटतो, त्याला हे सगळं सांगतो आणि मग बाकीचं आपण ठरवूया काय करायचं आहे ते. नानाजी हे घ्या, तुमची औषधांची वेळ झाली. एक वेळ भारती विसरेला, पण तू काही गोळ्या द्यायचे विसरायची नाही. नानीजी काही विसरत नाही, पण त्यांनी आठवण करून दिली ना का तुम्ही चिडता, म्हणून मग मीच देते तुम्हाला औषध. सारखे सारखे औषध खायचा कंटाळा येतो ग. हे अगदी तुम्ही अथर्वसारखं बोललात. हा हसू नकोस तू. या आजारपणानं सगळी औषधं मागे लागली ग, नाही तर साधी डोकेदुखीची गोळी सुद्धा कधी घेतलेली नाहीये. खरंच कंटाळा येतो. कसं काय चाललंय तुझं काम? चांगलं चाललंय नानाजी. बायका पण खूपच हुशार आहेत, आपलं आपलं नीट काम करतात. आता मला तिथे थांबावं लागत नाही. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी असं 2 वेळा गेलं ना का झालं. आणि बकुळा मावशी पण असतेच ना तिथे मुकादमासारखी. बकुळ्या म्हणजे तुला काळजीच नाही. अगदी टाचडी पडली ना तरी तुला कळेल. नेटवर्क स्ट्रॉंग आहे तिचं. पण मायाने करते हा, आणि जबाबदारी नाही. तुम्हा बायकांकडे हेच तर कौशल्य असतं ग. काम करणं खूप सोपं असतं ग, पण स्टाफ कडून काम करून घेणं हे कौशल्याचंच काम. पुरुषांना नाही जमत ते, पण बायकांकडे कसं आहे जन्मजात क्वालिटी असतं. हो, पण कुणाला कुणाला ते खूपच उशिरा कळतं. तर माझंच पहा ना, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, असं सगळं म्हणता म्हणता इतकी वर्ष वाया गेली. कारण गैरसमज. यार काय इतर बायकांना सुद्धा न्यूनगंड असतो. आपण फक्त रांधा वाडा उष्टी काढा यासाठी जन्माला आलोय. आज समज जेव्हा दूर होईल ना त्यावेळेला बाई खऱ्या अर्थानं स्वावलंबी होईल बघ. आणि कसं आहे प्रत्येक बाईनं आपण वेगळं काहीतरी काम करून बघायचा प्रयत्न करायला हवा. हो नानाजी, आणि अशा बायकांना नवऱ्याची साथ मिळाली ना तर गोष्टी आणखी सोप्या होऊन जातील. ते म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. नाही, बाई स्वबळावरती यशस्वी होऊ शकते, पण अशात तिच्या हक्काच्या नवऱ्याने तिला जर साथ दिली ना तर तिच्या प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही.